choose your pain wisely. Now people believe in second chances. Even legal aid camps पण असतात टू सपोर्ट दिस वुमेन, की अगदी आपण असं पकडू की काही क्लास ऑफ वुमेन आहे की दे कॅनॉट अफोर्ड गोईंग टू अ लॉयर, मग त्यांना नाहीच घ्यायचा का डिवोर्स किंवा त्यांनी तसंच राहायचं का, तर यांच्यासाठी लिगल एड कॅम्प्स पण असतात वेअर फ्री लिगल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड. वुमेन्सला दोज हू आर गोईंग थ्रू इट ऑर maybe thinking about it, त्यांना what suggestion you would give to navigate through this stigma around divorce? Okay, so try till you don't regret in future. की भरपूर प्रयत्न करा, कारण नंतर मग रिग्रेट राहत नाही. Sassy Sakis here, let's get loud. Join the conversation, make us proud with your sassy. नमस्कार, सॅसी सखीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक असा फोरम वेअर वी बिलीव्ह इन बोल्ड कॉन्व्हर्सेशन अँड रिअल कनेक्शन्स. इंडिया इज अ प्रो मॅरेज कंट्री. लग्न हा 16 संस्कारांपैकी एक संस्कार मानला जातो. असं म्हणतात की घर हे दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं, एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. पण काहींच्या आयुष्यात हे बॅलन्स राहत नाही आणि तिथून पुढे सुरू होतो तो एक अनवॉन्टेड प्रवास, आणि तो म्हणजे डिवोर्स. भारतात सध्या डिवोर्स रेट बऱ्यापैकी वाढलं आहे. प्रत्येकाची सेपरेशनची कारणं जरी वेगवेगळी असली तरी यातना मात्र सारख्याच असतील. आणि म्हणूनच या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट विनया पवार. विनया, तुझं खूप खूप स्वागत आहे. विनया इज वर्किंग ॲज अ लीगल प्रोफेशनल इन कन्व्हेन्सी अँड फॅमिली मॅटर्स. थँक्यू सो मच विनया फॉर जॉईनिंग अस. नमस्कार. नमस्कार. सो विनया, माझा पहिला प्रश्न हा आहे की आपण जे म्हणतो की लग्न हे खूप सुंदर नातं आहे. दोन भिन्न व्यक्ती एकत्र येतात आणि ते त्यांचा आयुष्याचा पुढचा प्रवास सोबत सुरू करतात. पण मग असं काय होतं की त्या दोन व्यक्तींना विभक्त व्हावंसं वाटतं? ओके, सो ह्याच्यासाठी खूप वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. बेसिकली लग्न आपण का करतो, काय तर फॅमिलीसाठी. जनरली फॅमिली क्रिएशन इज द मेन मोटिव्ह टू गेट मॅरिड. भारतीय संस्कृतीमध्ये तेच आपल्याला शिकवलं जातं. तर एक फॅमिलीच्या स्टेजेस असतात ज्याच्यामध्ये बिगिनिंग, एक्सपांडिंग आणि कॉन्ट्रॅक्शन. सो इन केस ऑफ बिगिनिंग वी कॉल इट एज हनीमून पिरियड, की ज्याच्यामध्ये सगळं छान वाटतं, असं एकदम गोड असतं, किंवा देर इज लॉट ऑफ लव, मे बी रिस्पेक्ट, इंटिमसी, त्याच्यामुळे ते छान वाटतं. सो इन स्टेज ऑफ एक्सपांडिंग आय वुड से की तिथे थोडीशी कदाचित अडचण चालू होते, बिकॉज यू आर ऑन द नेक्स्ट स्टेज ऑफ युअर लाईफ. कदाचित तुम्हाला एखाद दुसरं मूल झालेलं असतं, सो त्याभोवती तुम्हाला तुमचे सगळे डिसिजन्स घेणं बांधिलकी असते. सो एक्सपांडिंगमध्ये अडचणी येतात. आणि देन द थर्ड स्टेज इज कॉन्ट्रॅक्शन, की जिकडे तुमची मुलं मोठी होतात अँड दे सेपरेट फ्रॉम यू, की ते बाहेर जातात त्यांची फॅमिली प्रोक्रिएट करण्यासाठी असं म्हणून. सो सर्वात जास्ती अडचण जी येते ती या एक्सपांडिंग फेजमध्ये येते. म्हणजे आपण जे म्हणतो की कदाचित एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असेल किंवा चीटिंग असेल, हे ह्या काळात होण्याची जास्त चान्सेस असतात. बिकॉज कदाचित घरातली स्त्री किंवा आई आपण असं म्हणू, ती शी कीप्स ऑन रिव्हॉल्विंग अराउंड द चाइल्ड फॉर अ लॉंग टाईम. म्हणजे शी इज मॅनेजिंग हर वर्क, हर हाऊस, हर चाइल्ड. आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी जो पुरुष असतो ही फील्स की त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे, म्हणून बाहेर जाण्याचे किंवा दुसरीकडे काहीतरी शोधण्याचे चान्सेस वाढतात. काही टॉप 5 असे कारणं सांगू शकशील का हे जे डिवोर्सचं प्रमाण वाढत आहे त्याच्यासाठी? येस, नक्कीच. टॉप 5 पैकी फर्स्ट वुड बी द लॅक ऑफ रिस्पेक्ट, सेकंड वुड बी लॅक ऑफ लव्ह, लॅक ऑफ इंटिमसी, त्याच्यानंतर फायनान्स वुड बी वन ऑफ द रिझन, की जे फायनान्शियल मॅनेजमेंट आहे घराचं ते जमत नसल्यामुळे कदाचित हे होऊ शकतं. आणि 5वं वुड बी क्रुएल्टी. तर क्रुएल्टीमध्ये आजकाल काहीही कवर होऊ शकतं, की फॉर एक्झाम्पल की नवरा माझ्यासाठी काही काम हेल्प करत नाही मला घरी, वुड बी अमाउंटिंग टू क्रुएल्टी. किंवा हां, असं छोटंसं काही शुल्लक, की माझ्या मुलाचं बारसं होतं आणि त्याला XYZ वस्तू आली नाही, दिली नाही, वुड बी ऑल्सो क्रुएल्टी. सो क्रुएल्टी, आणि हे लिगल आहे, हे लिगल आहे. ही कोर्टातली कारणं सांगते मी तुम्हाला, की जी कोर्टनी कन्सिडर केली आहे
अमाउंटिंग टू क्रुएल्टी असं की मला आईवडिलांसोबत राहून देत नाही आहे किंवा मला आईसोबत फोनवर बोलून देत नाही आहे, अशी खूप क्षुल्लक कारणं आहेत विच आर कवर्ड अंडर क्रुएल्टी. अच्छा अच्छा. सो तुझ्या करिअरमधला एखादा असा एक्सपिरियन्स शेअर करशील का विच हायलाइट्स द स्टिग्मा ऑफ डिवोर्स्ड वुमेन फेस? येस, नक्कीच. मला शेअर करायला आवडेल की देर वॉज अ क्लायंट जिचं लग्न 17.5 वर्षाचं असताना झालं, बालिकावधूसारखं. येस. आणि तिचं लग्न झालं विदिन अ इयर, लाईक पोस्ट 6 months ती निघून गेली घरातून. शी वॉज ॲक्च्युली हॅव्हिंग अ गुड सपोर्टिंग हजबंड, की ती लहान आहे, तिने काहीतरी शिकावं म्हणून त्यांनी मेकअपचा क्लास वगैरे तिला लावून दिला की तू शिक किंवा तू तुझं करू शकतेस असं ह्याच्याने. पण शी वॉज 17.5 and हर हजबंड वॉज 28. सो देर वॉज ह्यूज एज गॅप. आणि ती मुलगी आली. सो वेन वी डिसाइडेड, आम्ही जेव्हा दोन्ही क्लायंट्स आले म्हणजे मुलगा आणि ती मुलगी आले, सो वी डिरेक्टली डोंट जम्प इन टू की हां ठीक आहे आलात तुम्ही आता डिवोर्स करू. यू हॅव काउन्सिलिंग सेशन्स की नक्की कारणं आहेत का, वेदर यू शुड गेट डिवोर्स्ड और तुमचं होऊ शकतं, यू कॅन स्टिल रजिस्टर करायच्या आधी. एक्झॅक्टली. सो इट इज नॉट इझी प्रोसेस की आलं आणि महिन्याभरात दाखल केलं. 1-2 महिने याच्यात जातात की वेदर यू वॉन्ट टू गेट डिवोर्स्ड और यू शुड नॉट गेट डिवोर्स. कारण कदाचित कसं होतं, भांडण झालं की 1-2 दिवसातच लगेच येतात आणि आणि मग थोड्या वेळानंतर महिन्याभरानंतर ते डिझॉल्व्ह होऊन जातं तो इश्यू आणि यू डोंट गो फर्दर टू गेट डिवोर्स. पण मग ती मुलगी आली आणि इतकं वाईट वाटलं ह्या गोष्टीचं की ती आल्यानंतर शी वॉज लाईक की ठीक आहे मला काहीच नको, मी डिवोर्स देते, मला राहायचंच नाही आहे. प्रोबॅबली शी वॉज हॅव्हिंग अ बॉयफ्रेंड रादर दॅन अ हजबंड आउटसाइड मॅरेज. आणि मग ठीक आहे. सो इट टुक मी 6 months टू कन्व्हिन्स द हजबंड की शी हॅज मूव्ड ऑन, सो इवन यू शुड मूव्ह ऑन असं. मग 6 महिने झाले आणि मग जेव्हा कसं असतं 6 महिन्याचा कुलिंग पिरियड असतो आणि देन यू हॅव अ फायनल डेट. तर आम्ही डिवोर्स केस दाखल करायच्या अगोदरच म्युच्युअल कन्सेंटमध्ये यू डिसाईड द कन्सेंट टर्म्स बिटवीन द बोथ पार्टीज की किती पैसे हवेत किंवा सोन्याचं काय करायचं आहे, स्त्रीधनचं काय करायचं आहे असं. दॅट टाइम शी डिनाईड एव्हरीथिंग, मला काहीच नको, मी डिवोर्स देते. आणि शी वॉज हॅव्हिंग नो सपोर्ट ऑफ हर फॅमिली. आणि मग नंतर जेव्हा तिला डिवोर्स घ्यायची वेळ आली तिने फोन उचलणं बंद केलं. देन रँडम शी कम्स अप विथ अ बॉयफ्रेंड डेट निघून गेल्यानंतर की आता मला 1 लाख रुपये पाहिजेत. सो ते असं दृश्य होतं ऑफिसमध्ये की एक 10-11 लोक असे समोर बसलेत. शी इज सिटिंग विथ अर बॉयफ्रेंड आणि डिमांडिंग की मला 1 लाख रुपये पाहिजेत तरच मी पुढे हे करेन. एकच महिना, जनरली कोर्टाच्या तारखा 1-1 महिन्यांनी पडतात. नेक्स्ट तारखेच्या 2 दिवस आधी त्या मुलीचा मला फोन आला की मॅडम मला परत जायचं आहे त्या मुलाकडे राहायला, नवऱ्याकडे. इट वॉज व्हेरी शॉकिंग की कारण यू हॅव टू कन्व्हिन्स द क्लायंट. म्युच्युअल कन्सेंटमध्ये आपण दोघांचे वकील असतो, त्याच्यामध्ये मग आपल्याला दोन्ही बाजू सांभाळून यू जस्ट गो फॉरवर्ड असं. आणि मी की नाव इट इज डिफिकल्ट फॉर मी कारण इट टुक मी 6 months टू कन्व्हिन्स हिम की तू नको आता आपण पुढे जायला, तू तुझं आयुष्य वेगळं डिझाईन कर आता अपार्ट फ्रॉम हर. आणि मग नंतर ते झालं आणि मग नंतर ती कशी कन्व्हिन्स झाली की ठीक आहे की आय एम फाईन विथ इट. आणि हो नाही करता करता त्यांचा तो डिवोर्स झाला आणि ज्या तिला ते पैसे मिळाले 1 लाख रुपये इज नॉट अ बिग अमाऊंट. सेम डे तिचं मी स्टेटस पाहिलं की तिने सोन्याची चेन घेतली. सो इवन वी हॅव द आयडिया की त्याला तिचे किती पैसे गेले असतील फॉर दॅट थिंग. आणि एका महिन्याभरानंतर तिचं मी स्टेटस पाहिलं की तिचं लग्न झालं होतं, नॉट विथ हर बॉयफ्रेंड. नॉट विथ हर बॉयफ्रेंड. सो हे आपण हास्यास्पद पण घेऊ शकतो, बट इमॅजिन द स्टिग्मा शी हॅड, द फिअर ऑफ फॉलिंग अपार्ट. की हे इतकं पटपट तिने केलं की एक बॉयफ्रेंड आहे, मग त्याच्यासोबत कदाचित ब्रेकअप झालं, मग तिला परत नवऱ्याकडे जावंसं वाटलं, मग तिकडे तिला सिक्युरिटी नाही मिळाली म्हणून मग तिने लगेच आणखीन दुसरा मुलगा पाहिला, मग त्याच्यासोबत तिने लग्न केलं. तर द क्वेश्चन इज की व्हॉट इफ की ते तिचं लग्न नाही वर्कआउट झालं तर. हां. सो थिंकिंग असं की तसा खूप त्रास होतो, म्हणजे काय इमोशनल टर्मॉईल असेल किंवा ऑन व्हॉट बेसिस शी मस्ट हॅव टेकन सो इम्पल्सिव्ह डिसिजन. आय वुड कॉल इट इम्पल्सिव्ह डिसिजन की कसं ती पुढे गेली इतक्या शॉर्ट स्पॅनमध्ये एवढे डिसिजन घेण्यामध्ये. ऍक्च्युली विदिन 2 months शी गॉट डिवोर्स, शी गॉट
ब्रेकअप विथ बॉयफ्रेंड अँड अगेन अ मॅरेज. इट्स लाईक 2 मिनिट थिंग. पण ह्याच्यामध्ये जे लॉयर पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे दिसून येतं ते हे एवढंच आहे की तिच्यामध्ये जी इन्सिक्युरिटी आहे, एन्झायटी आहे की माझं काय होईल पुढे किंवा मी आता कसं सस्टेन करायचं, बिकॉज शी वॉज नॉट दॅट एज्युकेटेड दॅट शी कुड हॅव अ गुड जॉब अँड सस्टेन हर ओन लाईफ. राईट. सो तेच आपण जे म्हणतो की इमोशनल टर्मॉइल किंवा बरेच वेळा असं असतं की डिवोर्स काय असं नाही होत की आज काहीतरी झालं आणि उद्या मी गेले आणि म्हटलं की मला डिवोर्स हवा आहे. इट इज लाईक बिकॉज इंडिया इज अ प्रो मॅरेज कंट्री, आपल्याला लहानपणापासून असं शिकवलं जातं असं नाही म्हणत मी, पण सांभाळून घ्यायचं ही शिकवण दिली. सो बेसिकली वी लर्न दॅट फ्रॉम आवर मदर. म्हणजे तेच आधीपासून बघून किंवा असं आपण की नाही सांभाळून घ्यायचं जोपर्यंत एक असा काय म्हणू एक्स्ट्रीम पॉइंट येत नाही की नाही आता शक्य नाही आहे, त्या पॉइंटला कदाचित आता ही लोक म्हणजे जातात आणि तेव्हा पण तोपर्यंतचं जे काय म्हणू आपण की त्यांच्यासाठी एक मेंटल जे प्रेशर असतं किंवा जे काही त्या व्हॉट एव्हर दे गो थ्रू, तर त्याचा काय मेंटल हेल्थवरती काही इफेक्ट होतो किंवा इमोशनल वेलबिंगवरती काही इफेक्ट होतो ह्या सगळ्या गोष्टींचा. येस ऑफकोर्स. किंवा इव्हन इन अ डिवोर्स प्रोसेस म्हणजे ती पण शॉर्ट नाही, प्रोसेस इटसेल्फ इज डिफिकल्ट फेज ऑल्सो. तर ह्याच्यामध्ये सर्वात आत्ताची जे आहे की डिप्रेशन, एन्झायटी, ऑल्सो लॉस ऑफ आयडेंटिटी इज वन ऑफ द थिंग. की म्हणजे आपल्याला असं सांगितलं की लग्न म्हणजे आयुष्य. सो इट इज बेसिकली मॅरेज इज पार्ट ऑफ युअर लाईफ अँड नॉट युअर एंटायर लाईफ. लाईक इट इज नॉट युअर होल लाईफ. तर हे कळायलाच खूप वेळ जातो. सो लॉस ऑफ आयडेंटिटी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. दिस ऑल्सो लीड्स टू ॲपेटाईट चेंजेस. की म्हणजे ह्यानी येणारा जो स्ट्रेस आहे त्यामुळे जे नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द एंटायर डे एक रुटीन प्लॅन केलं असेल, म्हणजे काम चुकणार नाही आहे किंवा स्वयंपाक करायचा आहे, मुलांकडे बघायचं आहे, चुकत काही नाही आहे. शी इज फुलफिलिंग हर ड्युटीज. पण त्याच्यासोबत हा त्रासही आहे जो कॉन्स्टंटली एक्झॅक्टली कॉन्स्टंट बॉदरेशन आहे. सो हे आपण काय म्हणतो शॉर्ट टर्ममध्ये ह्या गोष्टी आहेत. पण मग लॉंग टर्ममध्ये इफ यू सी ह्याच्यामध्ये ट्रस्ट इश्यूजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे फॉर हर फ्युचर रिलेशनशिप. की नवीन रिलेशनशिप बिल्ड करताना समोरच्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा हे यांना नाही कळत. सो हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे फॉर हर फ्युचर लाईफ की हाऊ टू डील विथ दिस. ऑल्सो कन्सिडरिंग आत्ताचं सिच्युएशन, ड्रग्ज आहेत, अल्कोहोलिझम आहे, की यू आर प्रोन टू इट. सो वेन यू हॅव ॲक्सेस टू दीज थिंग्स ऑन इझी बेसिस, की जर मला या गोष्टी सहज मिळू शकत असतील तर मी त्याच्याकडे जाण्याचं प्रमाण पण खूप आहे. ऑटोमॅटिकली यू विल गो टू इट बिकॉज इट वुड प्रोव्हाइड यू इन्स्टंट रिलीफ किंवा त्यापुरती बरं वाटेल. अशा वेळी इट सीम्स फॅमिली आणि फ्रेंड्सचा सपोर्ट खूपच इसेन्शियल आहे. एक्झॅक्टली. तर जनरली इफ समवन डिसाइड्स की आता मी सेपरेट होणार आहे तर फॅमिली आणि फ्रेंड्स पहिली रिॲक्शन तर फॉर शुअर हीच असेल की नाही सांभाळून घ्या, ट्राय अँड मेक इट वर्क टाइप्स. पण जनरली काय रिॲक्शन असते वन्स दे अंडरस्टँड की नाही द प्रॉब्लेम्स, रूट कॉजेस सगळे समजतात. एक्झॅक्टली. ओके. सो ह्याच्यामध्ये आपण वी कॅन डिवाइड इट इंटू टू थिंग्स, टू रिॲक्शन्स आय वुड से, रुरल आणि अर्बन. इन केस ऑफ अर्बन लाईफस्टाईल आपण कन्सिडर केली तर त्याच्यामध्ये फ्रेंड्स अँड फॅमिली जनरली सपोर्ट करतात. लाईक द पेरेंट्स सपोर्ट, काय म्हणतो फ्रेंड्स सपोर्ट करतात, फॅमिली नावं ठेवते बट सपोर्ट करतात. बिकॉज बेसिकली युअर पेरेंट्स, इफ युअर पेरेंट्स हॅव एक्सेप्टेड दे आर फाईन विथ इट. आणि शहरात तेवढा वेळ नसतो फॉर पीपल इन द ओन लाईफस्टाईल टू थिंक सो मच ऑन अ थिंग दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल. बट इन केस ऑफ रुरल थिंग इट इज कम्प्लिटली अपोजिट. देर इज ब्लेम गेम, देर इज शेम, की ज्याच्यामध्ये की माझ्या घरात असं कसं होऊ शकतं, माझ्या मुलीला असं कसं होऊ शकतं, किंवा तो एक्सेप्टन्स नाही आहे. लेट्स नॉट डिनाय इट की हे अजूनही आहे. म्हणजे म्हणजे मुलगी जन्माला आल्यावर जनरली यू आर हॅपी की मला मुलगी झाली आहे, बट तिकडे असं की मुलगी झाली, दिस इज द रिॲक्शन. का म्हणजे तुम्ही आपण काय म्हणतो काय बाई एक असं म्हणते मुलगी झाली तर असं कोण म्हणतं का आता, बट ती का म्हणाली हे पण तुम्ही बघा. बिकॉज तिच्या डोक्यात हे नाही मला मुलगी झाली आता तिला हुंडा द्यावा लागेल, तिच्यासाठी नवरा शोधावा लागेल. सो शी हॅज टू गो थ्रू व्हॉट
म्हणजे मी जे एक्झॅक्टली सहन केलं सो इवन शी हॅज टू गो थ्रू इट. सो हा एक थॉट आहे. म्हणजे आय हॅव एक्झाम्पल फॉर दिस की ह्याच्यामध्ये एका बहिणीचं जे होतं की she was thinking there was nothing related to divorce but she was not having a good environment in her family and maybe she was thinking whether you should or you should not. ज्याच्यामध्ये the brothers were supportive पण तिची बहीण नाही म्हणाली का तर मला माझं जे सासर आहे तिकडे माझी इज्जत कमी होईल, माझा मान जाईल तिकडे. म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे आता जे मी सगळीकडे मिरवतीये किंवा हिचं सगळं छान आहे, हिचं घरचं चांगलं आहे, एक्झॅक्टली. पण द सॅडेस्ट पार्ट इज की शी डिडंट थॉट की माझ्या बहिणीला त्रास होतोय, की ज्याला सहन करावं लागतं त्यालाच माहिती असतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. एक्झॅक्टली की शी वॉज सो सेल्फिश टू थिंक की नाही मला नको कशाला काय गरज आहे, तू राहा तशीच, काही अडचण नाही, आम्ही आहे. असं होतं की डिवोर्स का होतोय हे ना फक्त त्या नवरा बायकोलाच माहिती असतं. एक्झॅक्ट कारण काय, सांगायची कारण वेगळी असतात आणि ऍक्च्युअल कारण वेगळे असतात. त्याच्यामुळे ते कन्व्हिन्सिंग नाही वाटत बाहेरच्यांना, पण आपलं काय ते त्या दोघांना माहिती. मुलाला ब्लेम करतात, मुलाकडचे मुलीला ब्लेम करतात, पण ऍक्च्युअल रिझन हे फक्त कदाचित त्या दोन व्यक्तींनाच माहिती असतं की आपण का वेगळं होतं. बरोबर. सो म्हणजे इतकं डिफिकल्ट असतं ॲट टाइम्स. आणि फॅमिली सपोर्ट मिळाला तर ऑफकोर्स इट्स वन ऑफ द बेस्ट थिंग टू हॅव. पण याच्यासोबत म्हणजे ॲज अ वुमन कुठले कोपिंग मेकॅनिझम दे कॅन गो फॉर, की थेरपीज असं काही पण असतात का? देर आर मल्टिपल कोपिंग मेकॅनिझम्स. लाईक आम्ही जनरल लाईक पोस्ट ग्रांटिंग ऑफ डिवोर्स, जेव्हा डिवोर्स होतो त्यानंतर एक साधारण महिन्यांनी वी सेंड क्वेश्चनेअर्स टू अ क्लायंट की टू नो अबाउट. इज इट फ्रॉम द कोर्ट ऑर नो फ्रॉम माय साईड, लाईक असं की यू ॲज अ प्रोफेशनल, बिकॉज यू बीइंग अ प्रोफेशनल, बीइंग विथ दॅट पर्सन फॉर लॉंग टाइम, लाईक 6 months, probably a year, you have an emotional connection. So just it is not a big deal to make sure that the person in front of you is fine or not. म्हणून आम्ही जनरल असं क्वेश्चनेअर्स पाठवले होते ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं असं उत्तर आलं होतं की काय कोपिंग मेकॅनिझम्स आहे, हाऊ यू गॉट आउट ऑफ इट. त्याच्यामध्ये हॉबीज वॉज वन ऑफ द टॉप रिझन्स की दे इंडल्ज्ड इन टू देअर हॉबीज, त्यांचे पॅशन्स की जे त्यांनी सोडून दिले होते, की ज्याच्यासाठी वेळच नव्हता बिकॉज बाकीच्या गोष्टींसोबत. तर सो दॅट वॉज द मेन थिंग. ऑल्सो त्याच्यानंतर एक्सरसाइजिंग वॉज द टॉप रिझन की दे वेंट फॉर योगा, दे वेंट फॉर सेशन्स स्वतःसाठी. सो बेसिकली सेल्फ केअर वॉज वन ऑफ द रिझन. त्याच्यानंतर सॉफ्ट स्किल्सवर त्यांनी काम केलं. म्हणजे काय चुकलंय आधी, तर मग दे इन्व्हेस्टेड दॅट टाईम इन एज्युकेटिंग देमसेल्व्स अबाउट न्यू थिंग्स. म्हणजे नवीन काय गोष्टी शिकता येईल ह्याच्याकडे जास्ती कल होता, नवीन गोष्टी शिकून कसं पुढे जाता येईल. दॅट वॉज वन ऑफ द कोपिंग मेकॅनिझम आहे. ऑल्सो दे गॉट कनेक्टेड टू मल्टिपल प्लॅटफॉर्म्स जिकडे दे कॅन कनेक्ट टू अदर डिवोर्सी वुमन आणि हे, सो दॅट की काय म्हणतो आपण शेअरिंग वाढलं किंवा आजकाल सोशल मीडिया प्लेज एक्झॅक्टली म्हणजे समदुःखी म्हणू आपण किंवा असं. सो अशा गोष्टींवर हे करून दे वेंट फॉरवर्ड. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं की फायनान्शियल इंडिपेंडन्स. सो वर्किंग ऑन दॅट वॉज द वन ऑफ द मेन थिंग. सो बेसिकली कसं होतं ना आपल्या समाजात वुमन्स आयडेंटिटी ती कितीही सक्सेसफुल असू दे, पण जनरली आपण काय ऐकतो ना की सगळं छान आहे पण तिचं लग्न नाही झालं, किंवा सगळं झालं पण अरे तिचा डिवोर्स झाला, अशा ह्याच्यात रिॲक्शन्स असतात. म्हणजे तिची एंटायर आयडेंटिटी इज रिव्हॉल्विंग अराउंड दॅट मॅरिटल स्टेटस. तर मग अशा ह्याच्यात जेव्हा डिवोर्स होतो डेफिनेटली तिचा कॉन्फिडन्स जात असेल, मग हा कॉन्फिडन्स ती परत कसा गेन करू शकते, त्याच्यासाठी काय वन ऑफ द थिंग इज लाईक टू कोपिंग मेकॅनिझम. तू म्हणाली की हॉबीज आणि सॉफ्ट स्किल वगैरे, पण कॉन्फिडन्स इज समथिंग डिफिकल्ट टू. कॉन्फिडन्स रिगेन करण्यासाठी दे हॅव टू गो थ्रू अ लॉट ऑफ प्रोसेस. म्हणजे त्याच्यामध्ये एक नवीन डिवोर्स म्हणजे नवीन लग्न हार्डली इट एक्झिस्टेड फॉर अ इयर, देन शी गॉट डिवोर्स्ड. आणि त्याने असं की what are the things you do? ती म्हटली what do you feel right now? She replied with की anxious.
सो की कॉन्स्टंट काय ब्लेम गेम जो आहे किंवा हे दॅट डझंट कम आउट ऑफ युअर हेड सो इझी. बरोबर. हां, सो टू कम आउट ऑफ इट येस की प्रोफेशनल हेल्प वॉज वन ऑफ द मेन रिझन की शी कुड रेग्युलेट अँड चॅनलाइज हर फिलिंग इन अ प्रॉपर वे की ह्याच्यानी ते व्यवस्थित ती त्यातून बाहेर पडली आहे ती नाही म्हणाली. शी सेड आय एम एक्झॅक्टली. हां, बट ठीक आहे, ह्याच्यामध्ये एज्युकेशन असल्यामुळे अवेअरनेस असल्यामुळे शी कुड कम आउट ऑफ इट ऑर शी इज कमिंग आउट ऑफ इट असं आपण म्हणू. सो एज्युकेशन इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर. ती म्हटली की मॅरेजच्या भोवती सगळं आयडेंटिटी आपली असते. सो तो एक सेल्फ रिस्पेक्ट पण रिगेन करण्यासाठी वगैरे जे फायनान्शियल इंडिपेंडन्सचा काय रोल आहे, कारण तू पहिलेही मेन्शन केलं की कुठेतरी ते एक होत असेल की एखादी स्त्री आहे की जी भरपूर काहीतरी सहन करते बट शी इज नॉट गेटिंग आउट ऑफ इट जस्ट बिकॉज तिला नाही माहिती की तिच्याकडे नाहीच आहे फायनान्शियल स्टेबिलिटी ॲट सच. सो काय रोल आहे? सो फायनान्शियल स्टेबिलिटी प्लेज अ वायटल रोल इन दिस एंटायर सिनारिओ की आय कॅन हॅव माय ओन चॉईसेस, आय कॅन मेक माय ओन डिसिजन्स. हे सर्वात महत्त्वाचं. माझ्याकडे जर पैसेच नसतील तर मी ह्यातलं काहीही करू शकत नाही. आय कॅन सीक फॉर लिगल हेल्प जर माझ्याकडे पैसे असतील तर, आणि आय कॅन गिव्ह अ थॉट. लक्षात घ्या की इफ यू कन्सिडर की मी काम करत नाही आहे, मी घरीच आहे, माझे घरात प्रचंड वाद चालू आहेत, बट मग आता वाद झाल्यानंतर एक आठवड्याभराने घरातला किराणा संपला आहे अँड आय नीड इट. म्हणजे सायलेंट ट्रीटमेंट आम्ही बोलतच नाही आहे की जाऊ दे मी कंटाळली आहे, पण जर मला तो किराणा हवा आहे आय हॅव टू आस्क फॉर इट. जर मी सो यू हॅव टू ब्रेक द आईस आणि तुम्हाला पुढाकार घेऊन तुम्हालाच नमतं घेणं आहे. नमतं घेतलं. पण हेच जर इफ यू आर फायनान्शियली स्टेबल यू कॅन गो युअर सेल्फ बाय थिंग्स अँड कम बॅक. सो तिकडे सो मे बी दिस इज ऑल्सो वन ऑफ द रिझन की लोकांना असं वाटतं ठीक आहे मी कमवतीये, मी शिकलेली आहे, माझं काय अडतंय, माझं अडत नाही आहे. सो दिस थॉट ऑल्सो लीड्स टू टेकिंग ऑफ डिवोर्स. किंवा असं पण नाही म्हणजे हा एक भाग झाला की आपण म्हणतोय की हा अडत नाही आहे सो आय विल टेक डिवोर्स. पण अशा पण मुली आहेत विच आर एज्युकेटेड, हायली एज्युकेटेड. एक केस आहे वेअर ती जी आहे ती व्यवस्थित शिकलेली आहे, तिचं पॅकेज तिच्या नवऱ्यापेक्षा जास्ती आहे, शी कॅन म्हणजे ती इझिली तिचं लाईफ लीड करू शकते, तिच्या जे काय मुलगा मुलगी आहे त्यांचं पण. बट स्टील शी इज लाईक म्हणजे ती जे काय झालं ते तिने सहन केलं 7-8 वर्ष अँड देन शी एक डिसिजन घेतला तिने की नाही आता इट्स इनफ. This is due to social factors. फिजिकली अब्यूज जेव्हा व्हायला लागला दॅट वॉज द पॉइंट की आता नाही. मग तेच की यू ट्राय अंटिल यू डोंट रिग्रेट इन फ्युचर. की तुम्ही तोपर्यंत प्रयत्न करा की भविष्यात तुम्हाला रिग्रेटच राहणार नाही की मी प्रयत्न कमी केला. ऑल्सो सोसायटल प्रेशर इज अ ह्यूज थिंग की मी शिकलेली आहे पण मी जर या लग्नातून बाहेर पडले तर मग मला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या मी कशा फेस करायच्या. सो दिस इज ऑल्सो सिम्पल एक्झाम्पल लाईक जसं बॅचलर्स फेस करतात की त्यांना घर भेटत नाही, प्रॉबेबली द सेम डिवोर्स सिंगल वुमेन डिवोर्स मेन वुमेन त्यांना पण असेल तो. हो ऑब्व्हियसली. ऑल्सो कसं असतं इट इज लाईक म्हणजे डार्क पार्ट ऑफ बिईंग अ डिवोर्सी. इफ यू आर डिवोर्सी यू आर ओपन फॉर न्यू थिंग्स. असं असतं की यू आर कन्सिडर्ड म्हणजे तुमच्याकडे येणारे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो खूप बदलतो लगेच. राईट. सो माझा पुढचा प्रश्न तोच असणार होता की एखाद्या डिवोर्सी महिलेकडे बघायचा एक वेगळा दृष्टिकोन असतो समाजाचा. सो आता ह्या रिसेंट इयरमध्ये त्याच्यात काही चेंज झाला आहे असं तुला वाटतं का की आताही त्याच याने बघितल्या जातं? डेफिनेटली ह्याच्यामध्ये खूप बदल झाला आहे. पीपल हॅव एक्सेप्टेड देअर डॉटर्स विथ ओपन आर्म्स की माझ्या मुलीचं नाही पटत आहे सो तू ये परत. म्हणजे पण हे अगेन आय वुड से शहरी भागात आहे की ज्याच्यामध्ये की ठीक आहे जर मला दिसतंय की माझ्या मुलीने प्रयत्न केला आहे, शी इज डुईंग वेल इन हर करिअर ऑर प्रोबॅबली गिव्हिंग ऑल गुड थिंग्स टू हर चाइल्ड, मग तिने का तो इमोशनल अब्यूज सहन करायचा. हां म्हणजे तिने का त्रासात दिवस काढायचे. किंवा कुठेतरी आया म्हणजे ज्या आई आहे आपली ती शी इज ॲट अ स्टेज की जर मी केलं हिनी तरी नको करायला. असं की हां की शी हॅज वेंट थ्रू ऑल दॅट ट्रॉमा. आणि येस नाव पीपल
बिलीव्ह इन सेकंड चान्सेस. देर आर पीपल की ज्यांनी डिवोर्स होऊन छान लग्न केली आहेत पुन्हा थोडा वेळानंतर आणि दे आर डुईंग रिअली गुड, लाईक टचवूड पण खूप छान. सो सेकंड चान्सेस एक्झिस्ट हे त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे. पण रुरल भागात डिवोर्स म्हणजे नाही, तू आहे तशीच राहा, त्रास होतोय होऊ दे, सहन कर. अगदीच त्रास झाला की देयर वॉज अ केस आहे की खूप त्रास झाला आहे, आता सहन नाही होते, ठीक आहे तू ये माहेरी, स्टे फॉर सम टाईम, देन गो बॅक, टेक अ ब्रेक, कम युअर, सेटल फॉर सम टाईम. बरं वाटलं की आता ठीक आहे जा आता परत. आणि ते त्याच्यामध्ये कदाचित हेही असेल की फायनान्शियल हे की मुलगी परत आली म्हणजे आता सपोर्ट करायचं इफ शी इज नॉट फायनान्शियल किंवा ती एज्युकेशन तिचं नाही आहे, सो शी वोंट बी एबल, इंडिपेंडंट नाही होऊ शकणार. सो मग ते कुठेतरी हे राहत असावं डिपेंडिंग ऑन हर फॅमिली, ओन फॅमिली, लाईक फायनान्शियली पण इमोशनली पण, किंवा इफ मे बी शी वुड बी हॅव्हिंग किड्स, मग लुकिंग आफ्टर देम वुड ऑल्सो बी अ क्वेश्चन. आणि त्याच्याही पलीकडे बायकांचं ना की माझं मूल आहे त्याला वडील पाहिजे, म्हणजे मुलाला म्हणजे जास्ती संसार, मिडल नेम इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की मी मुलांकडे बघून केलं, मी मुलांकडे बघून केलं. सो दिस इज द रिझन की जो क्रुशल पिरियड होता. पण ह्याच्यामध्ये जर कदाचित फायनान्शियल इंडिपेंडन्स असता आणि मुलं मोठी आली म्हणजे वयात आली की हां की त्यांना समज झाली की व्हॉट इज राईट ऑर रॉंग, देन येस मे बी त्यांनी डिसिजन घेतला असता त्यांच्या लाईफचा असा. सो डिवोर्स महिलांसाठी तू म्हणाली की रिमॅरेज करून सम हॅव टेकन दॅट चान्स, सेकंड चान्सेस. सो हाऊ डिफिकल्ट ऑर इझी इट, कारण की फर्स्ट जो तुमचा एक्सपिरियन्स होता तो खूपच असा टर्मॉईल आणि इमोशनल टर्मॉईल असं बराच डिफिकल्ट असतो. मग ट्रस्ट इश्यू, मग त्याच्यातनं बाहेर येऊन परत एका व्यक्तीवर ट्रस्ट करणं आणि डिसिजन घेणं थोडं डिफिकल्ट राहतच असेल नाही? हा म्हणजे कसे ते घेतात हा प्रवास पुढचा? ओके, सो ह्याच्यामध्ये आय वुड क्लासिफाय इन टू 2 ग्रुप्स, की एक साधारण यंग एज अराउंड 35 पर्यंत प्रोबॅबली, अँड पोस्ट दॅट की 35च्या नंतर. जर तुम्हाला मूल नसेल ना तर नवीन जी पिढी आहे की ज्यांनी लग्न केलं आहे, नाही पटत आहे, वर्षभरात डिवोर्स घेतलेले आहेत, दे डोंट वॉन्ट टू रिमॅरी, दे वॉन्ट टू एन्जॉय द सिंगल लाईफ. आणि किंवा दे आर व्हेरी ओपन अबाउट इट, माझं झालंय करून, नाव मे बी आय विल ऑप्ट फॉर लिव्ह इन रिलेशनशिप. सो रिमॅरेज हा कॉन्सेप्ट त्यांच्यासाठी खूप लांब गेला आहे, बिकॉज मला जो त्रास झाला आहे जम्पिंग इन टू दॅट अगेन विथ अ न्यू पर्सन. सो जसं मी म्हटलं की ट्रस्ट इश्यूज हा वन ऑफ द पार्ट झाला, पण त्याच्या एक लग्नानंतर त्याच्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या आहेत, नवीन नाती आहेत, त्याच्याशी जुळवून घेणं हे सगळं इतकं अवघड वाटतं किंवा त्याची इतकी भीती वाटते की ते नकोच. त्यांनी मे बी ते आधी केलेलं. एक्झॅक्टली. सो तेच त्यांचं म्हणणं काय करून झालं, आय डोंट वॉन्ट इट ना, बस झालं. सो आता मी आहे तशी मजा करेन बिकॉज दे आर अर्निंग, सो दे आर ऑलरेडी हॅव्हिंग द गुड लाईफ, त्रास नाही आहे काही, छान चालू आहे, लिव्हिंग विथ देअर ओन फॅमिली, enjoying the financial independence, working hard, making self empowering themselves, की खूप स्वतःवर काम करून आणखीन पुढे करिअरमध्ये पण ते खूप लवकर पुढे जातात, कारण इतर रिस्पॉन्सिबिलिटी कम्पॅरेटिव्हली कमी असल्यामुळे पुढे जाण्याचं प्रमाण त्यांचं चांगलं आहे. एक्झॅक्टली. हो, तो म्हणजे हा एक वयोगट झाला. आणि दुसरा आय वुड कन्सिडर की पोस्ट 35 मे बी यू आर हॅव्हिंग अ चाइल्ड. सो परत तोच प्रश्न आला की मूल आहे मग वडील हवे, टू की त्या मुलासाठी टू मेक हिम फील फील कम्प्लीट. म्हणजे आपल्या डोक्यात इतकं ते बसलंय ना की एक आई कॅनॉट फुलफिल ऑल द नीड्स, किंवा ती कम्प्लीट नाही करू शकत फॅमिली. आणि जनरल आता पण शाळेमध्ये फादर्स डे हे आहे ते आहे, सो यू नीड अ फादर. सो ते यू नीड अ फादरच्या ह्याच्यासाठी दे विल ऑप्ट फॉर सेकंड मॅरेज किंवा रिमॅरेज ते नक्कीच करतील. ऑल्सो जो वयस्कर गट आहे, इवन दे वुड थिंक ऑफ गेटिंग मॅरिड, कारण का कंपॅनियन हवाय म्हणून. आणि म्हणजे आमच्याकडे एक असे आशील आले होते की ज्याच्यामध्ये दे बोथ न्यू इच अदर फॉर अ वीक, मे बी फॉर अ वीक
आणि दे केम टू अस की मला लग्न नाही करायचं आहे पण आम्हाला एकत्र राहायचं आहे. सो फक्त आमच्यामध्ये असा MOU करून द्या. MOU इज बेसिकली 2 व्यक्तींमधल्या कन्सेंट टर्म्स असतात एकत्र. त्यांनी असं की मी आजारी पडले तर माझी मुलं काळजी घेतील, जर तो आजारी पडला तर त्याची मुलं काळजी घेतील, आमचा एकमेकांच्या प्रॉपर्टीमध्ये काही हक्क नाही, बट वी आर लिव्हिंग टुगेदर, वी आर सॉर्टेड. बट वी वॉन्ट टू जस्ट फॉर कम्पॅनियनशिप असं. सो हे असे डिस्टिंग्विश लीगल कॉन्ट्रॅक्ट होतात. मग ते आले, बट इट्स लाईक आम्ही दिलं बनवून त्यांना की असं असं आहे का, तर पुढे भविष्यात प्रॉब्लेम नको. म्हणजे एक सपोज एखादी व्यक्ती त्यातली गेली तर द पार्टनर शुड नॉट क्लेम ओव्हर द प्रॉपर्टी ऑफ द अनदर पर्सन. सो हे सिक्युअर होण्यासाठी म्हणून काय आपण एक तरतूद म्हणा किंवा मुलांनी परत काही क्लेम करू नये म्हणून केलेलं आपण एक तरतूद असं म्हणू शकतो त्या गोष्टीसाठी. सो येस, देर आर ग्रुप्स की एक एज ग्रुप म्हणेल येस आय वॉन्ट टू ऑप्ट फॉर रीमॅरेज, आणि इवन देर आर पीपल की जे म्हणतील नाही आय एम डन विथ इट, आय विल बी सिंगल फॉर लाईफ. सो आपल्या जनरली बाहेर ना असे खूप सारे सपोर्ट ग्रुप्स असतात फॉर एनिथिंग गोईंग थ्रू ट्रॉमा. आपल्याकडे पण आजकाल असतात असे सपोर्ट, फॉर्मल म्हणजे आता हो, दोन्ही आपल्याकडे फॉर्मल इनफॉर्मल दोन्ही प्रकारचे सपोर्ट्स असतात. सो बेसिकली गव्हर्नमेंटनी पण खूप इनिशिएटिव्स घेतलेत. सो इनिशिएटिव्ह ॲज इन असं की टू एम्पॉवर वुमन की इफ यू आर अ डिवोर्सी देन येस की तुम्ही सफिशियंट कागदपत्र हे सबमिट करून यू कॅन गेट लोन्स की त्याच्या थ्रू यू कॅन बी अ एंटरप्रेनर, तुम्ही पुढे या, कमवा आणि सेटल युअर सेल्फ की त्या सगळ्या प्रोसेसमध्ये असं. सो इवन लिगली पण बरेच कायदे आहेत, बरेच ॲक्ट्स आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स आहे की ज्याच्यामध्ये यू कॅन मेंटेनन्ससाठी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा आणि हे इन बोथ केसेस, लाईक हिंदू महिलांसाठी आहे, मुस्लिमसाठी पण राईट टू प्रोटेक्शन ऑफ वुमेन, डिवोर्सी वुमेन असं पण आहे. म्हणजे भरपूर कायद्यामध्ये तरतुदी आहेत. प्लस इनफॉर्मल जर बघायला गेलं तर NGOsसुद्धा आहेत. आणि आजकाल गोष्टी ऑनलाईन असल्यामुळे सोशली पण खूप प्लॅटफॉर्म्स आहेत. यू मीट ऑनलाईन ऑन झूम मीटिंग्स टू बी टुगेदर, किंवा असे सोशल गॅदरिंग्स पण असतात अशा लोकांसाठी टू फील बेटर. सो बोथ फॉर्मल आणि इनफॉर्मल असे दोन्ही आहेत सपोर्ट वुमेन. असं फक्त एवढंच की याच्यासाठी अवेअरनेस खूप कमी आहे. इवन लीगल एड कॅम्प्स पण असतात टू सपोर्ट दिस वुमेन, की अगदी आपण असं पकडू की काही क्लास ऑफ वुमेन आहे की दे कॅनॉट अफोर्ड गोईंग टू अ लॉयर, मग त्यांना नाहीच घ्यायचं का डिवोर्स किंवा त्यांनी तसंच राहायचं का, तर यांच्यासाठी लीगल एड कॅम्प्स पण असतात वेअर फ्री लीगल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू देम. पण कदाचित अवेअरनेस नाही. एक्झॅक्टली, ते कुठे मिळतात काय मिळतात हे लोकांना माहितीच नसेल, कुठे जायचं. एक्झॅक्टली, की कोर्टात आहेत, लीगल एड कॅम्प्स आहेत किंवा ते पब्लिश पण करतात. बट कसं होतं की ते ज्युरिस्डिक्शन वाईज डिफर होतं की पब्लिश कुठे करतात. बरं ठीक आहे, कुठे पेपरमध्ये पब्लिश केलं, बट तो पेपर किती वाचला जाईल त्यांनी, दॅट इज अ क्वेश्चन. किंवा कोर्टाच्या आवारात जनरली काय पब्लिश होईल किंवा लॉयर्स नो अबाउट इट, पण लेमॅनला हे पटकन कळेलच असं नाही, असं आहे. सो येस, देर आर ऑल काइंड ऑफ ऑप्शन्स अवेलेबल. आणखीन एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की एवढ्यात असा बरंच ग्रे डिवोर्सचं चाललं आहे आणि 60+ असलेले कपल्स आता सेपरेट होत आहे, जेव्हा की म्हणजे त्यांचं सगळं झालंय, मुलं मोठी झाली आहेत, मुलांची रादर लग्न झाली आहेत, सेटल झाली आहेत. सो काय कारण असतं त्याच्यासाठी? म्हणजे एवढे वर्ष संसार केल्यानंतर का वाटतं त्यांना की नाही आता बास झालं? म्हणजे द रिझन बिहाइंड दिस इज की मी इतके वर्ष संसार केला, मला काय मिळालं. अच्छा. सो वेन यू सिट डाऊन, वेन यू ॲट अ एज की मी चहाचा कप घेऊन बसली आणि मला काय मिळालं, की मी काय केलं, की मी माझ्या नवऱ्याची काळजी घेतली, मी माझ्या सासू सासऱ्यांची काळजी घेतली, मी मुलांना मोठं केलं, त्यांचं शिक्षण केलं, हे केलं ते केलं. पण इट इज की एक सवय असते बायकांना टू कंटिन्यू वर्क फॉर द फॅमिली. म्हणजे स्वतःवर काम करण्याऐवजी इट इज माय ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी टू बी अवेलेबल टू देम, आणि ते माझी प्रायोरिटी रादर देन मायसेल्फ. ऑलवेज इग्नोरिंग युअरसेल्फ. आणि मग दिस थॉट त्यांना खूप असा त्रास होतो या थॉटचा की मला काहीच मिळालं नाही आहे. म्हणजे मुलं ग्रो झाली, मुलं मोठी झाली, त्यांच्या करिअरमध्ये छान करायला लागली, दे आर सेटल्ड, दे हॅव देअर ओन फॅमिलीज. बरं नवरा होता किंवा इव्हेंच्युअली
जसं मी म्हटलं मिड मॅरेज क्रायसिस, की थोडं काही ताणतणाव आले त्या काळात, मे बी दे कुड हॅव थॉट ऑफ डिवोर्स, पण मग जाऊ दे, मग आले परत, नाव दे हॅव सेटल्ड. मग त्यांना जे मला काहीच मिळालं नाही इज अ फिलिंग ना, तर ती त्रास देते. म्हणून की ठीक आहे. सो ऑल्सो आय सेड की आय हॅड केसेस की जे यू सेड की नंतरच्या काळात डिवोर्स झाले, त्यांना से का पाहिजे डिवोर्स, मी नाहीच राहते ना एकत्र. दे वर सेपरेटेड सिन्स लॉंग टाईम, म्हणजे ते एकत्र राहतच 12 वर्षाचं सेपरेशन होतं त्यांचं. सो त्याचं की काय बरं वाटलं, म्हटलं मला बरं वाटलं, म्हणजे शी हॅड ओनली दिस आन्सर, नाव आय फील फ्री, आय कॅन डू एनिथिंग आय वॉन्ट. ते बॉदरेशन राहत नाही, म्हणजे आता तरी एक्झॅक्टली हां किंवा नाव असेल कदाचित त्या व्यक्तीचं, की नवऱ्याचं नाव, डॉक्युमेंटेशन असेल. सो शी वॉज व्हेरी, म्हणजे त्या लग्नामध्येही काही नव्हतं, बट हर रिॲक्शन वॉज सो गुड अँड शी वॉज सो रिलीव्ड दॅट शी वॉज हॅपी की आता मी खुश आहे, मी आता काही करू शकते. शी वर्कड हार्ड ऑन हरसेल्फ, शी स्टार्टेड अर्निंग, शी हॅज हर ओन यूट्यूब चॅनल, शी वर्क्स रिअली वेल. मग आता ते छानपैकी स्वतःवर काम करतात, मुलांची पण काळजी घेतात, मुलांची लग्न झालेली आहेत. सो इट इज व्हेरी नाईस की ते रिलीव्डवालं जे फिलिंग आहे, प्रोबॅबली ड्यू टू दॅट की मी काय केलं, मला काय मिळालं, आणि नाव आय वॉन्ट टू बी रिलीव्ह. मला बंधनं नको आहेत, की आता तरी मी माझ्यासाठी जगते, म्हणजे वयाच्या ह्या टप्प्यावर. दोन हे राहत असतील ना, कधीतरी असं होतं की अरे यार का झाला डिवोर्स, किंवा ती लोक डिवोर्स झाल्यावर पण अशी काही हॅपी नसेल होत, किंवा तू जसं म्हटलं की तिला रिलीफ होता तसा नसेल राहत. आणि देर इज अनदर टाईप मे बी की जिथे लोकांना असं होतं की खुश, बरा झाला, दोन कदाचित त्याच्यातले हे राहत असतील. सो बेसिकली यू हॅव टू बी रिअली बोल्ड टू टेक दिस डिसिजन आणि स्टे हॅपी विथ इट. अल्टिमेटली लोकांना कधी कधी रिग्रेट पण होत असेल ना नंतर की असं का. सो इट इज एक तसं म्हणतात ना की चूज युअर पेन वाईसली. त्रास दोन्हीकडे होणार आहे. तुम्ही त्या लग्नातून बाहेर आलात तरीही तुम्हाला त्रास होणार आहे, तुम्ही त्यात राहिलात तरीही तुम्हाला त्रास होणार आहे. सो यू हॅव टू चूज वाईसली की कुठला त्रास मला चालणार आहे किंवा मी त्यासोबत राहू शकते जास्ती काळ. सो दिस इज द अल्टिमेट. सो टू वुमेन्सला, दोज हू आर गोईंग थ्रू इट और मे बी थिंकिंग अबाउट इट, त्यांना what suggestion you would give to navigate through this stigma around divorce? Okay, so my suggestion will be try till you don't regret in future. की भरपूर प्रयत्न करा, कारण नंतर मग रिग्रेट राहत नाही. म्हणजे यू विल फॉरगिव्ह युअर सेल्फ की हां आता झालाय माझा डिवोर्स, एक्झॅक्टली हां आय ट्राईड माय बेस्ट. आणि त्यामुळे ते त्यातनं बाहेर पडायला त्यांना मदत होईल. एक म्हणजे. दुसरं म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी. अटेंड वन, म्हणजे इफ यू हॅव इट मेक इट स्ट्रॉंगर. अजून स्वतःवर काम करा, जास्ती पैसे कमवा, करिअरकडे लक्ष द्या, आणि यू विल एम्पॉवर युअर सेल्फ आणि यू विल बी मोर सेटल देन वॉट यू वर अर्लियर असं. आणि जर तुमच्याकडे नसेल, म्हणजे राईट नाव यू आर ॲट अ स्टेज वेअर यू डोंट अर्न एनिथिंग, तर मेक युअर सेल्फ केपेबल ऑफ अर्निंग. कारण जर मला कमवायला लागलं तर मला कोणाकडे बघायची गरज नाही आहे की माझा भाऊ मला बघेल किंवा माझे वडील मला बघतील किंवा आणखीन कोणीतरी. सो बेसिकली वेन यू आर नॉट डिपेंडंट ऑन एनीवन, सो तुम्ही तुमचे डिसिजन्स घेऊ शकता, तुम्ही तुमच्या मुलांचे डिसिजन्स घेऊ शकता. सो दॅट वुड बी द मेन थिंग हायलाईट ऑफ एंटायर थिंग. फायनान्शियली इंडिपेंडन्स शुड बी युअर टॉप प्रायोरिटी. तो नसेल तर फोकस ऑन एज्युकेशन, की एज्युकेशनली तुम्ही नॉट नेसेसरी की आता जाऊन मी कुठली तरी डिग्री घेते, बिकॉज इट टेक्स टाईम. एक्झॅक्टली. पण जसं म्हणतो की समुद्र असतो आणि त्याच्यामध्ये एक छोटासा थेंब पण असतो. सो तुम्ही त्यातलं छोटंसं जरी शिकलात ना काहीतरी, सो यू कॅन अचीव बिगर थिंग्स इन लाईफ. की एखादं छोटंसं स्किल शिकलं. आणि ऑल्सो गव्हर्नमेंट खूप छान स्कीम्स राबवतं की आता सध्या केक मेकिंग किंवा स्टिचिंग क्लासेस किंवा जे नवीन नवीन ट्रेंड्स आहेत, कंटेंट रायटिंग किंवा हे असे छोटे छोटे क्लासेस असतात. म्हणजे आपल्याला कधी वाटणार पण नाही की असं काही असू शकतं टू हेल्प वुमन, की वेगवेगळ्या वोकेशनल स्किल्स ज्या असतात ते शिकवण्यासाठी क्लासेस असतात, की ते तुम्ही शिकून यू गेट सेटल्ड युअर सेल्फ. सो इट वुड बी बेटर फॉर प्रॉबेबली. याच्याशीच एक लास्ट क्वेश्चन मी विचारेल. जसं गव्हर्नमेंटचे स्कीम्स असतात की इथे जाऊन तुम्ही स्किल बिल्ड करा, हे करा, तर ही इन्फॉर्मेशन
इज देअर एनी कन्सॉलिडेटेड साईट और की जिथे ही इन्फॉर्मेशन लोकांना इझिली अवेलेबल होऊ शकते किंवा न्यूजपेपर्समध्ये येते? जर टुमॉरो समबडी डिसाइड्स की यार मला एक स्किल बिल्ड करून फायनान्शियली डिवोर्स और नो डिवोर्स, पण ही इन्फॉर्मेशन आणि गव्हर्नमेंट स्कीम्स कुठे अवेलेबल असू शकतात? एक्झॅक्टली. सो इट इज बेसिकली नॅशनल कमिशन आहे, स्टेट कमिशन आहे, विच वर्क्स ऑन दिस प्रोजेक्ट. सो बेसिकली आत्ता आपण जर पुण्यामध्ये राहतोय, तुम्ही PMCमध्ये गेलात ना, फक्त यू हॅव टू अप्रोच. हे पब्लिकली पोस्ट करतात का? तर येस, इट इज पोस्टेड ऑन देअर वेबसाईट्स, द इन्फॉर्मेशन इज अवेलेबल. किंवा ते पेपर पब्लिकेशन्स पण करतात. पण ते आजकाल पेपर पण एवढं कोणी वाचत नाही ड्यू टू सो तुम्हाला जावं लागेल. सो इफ यू रजिस्टर्ड इन सर्टन कमिशन, की मी जर आता लीगल एड घ्यायला गेली आहे, ठीक आहे, सो मग मी त्या एका गोष्टीसाठी रजिस्टर केलं, सो त्या अनुषंगाने इतर गोष्टी पण माझ्यापर्यंत पोहोचतील असं आहे. सो तुम्ही फॅमिली कोर्टात जर गेलात की ठीक आहे आता मला डिवोर्स घ्यायचा आहे आणि हे प्रोसिडिंग्ज आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत, तर मग तसंच तुम्हाला काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलं जातं. मग त्या काउन्सिलिंगमध्ये यू आर प्रोव्हाइडेड विथ ऑप्शन्स दॅट व्हॉट डू यू हॅव. सो अशा प्रकारे तो अवेअरनेस, म्हणजे मी असं पब्लिकली पेपरमध्ये की हां ह्या स्कीम्स आहेत ह्याच्यापेक्षा तिकडे जास्ती तुम्हाला माहिती मिळते की इफ यू गो देअर, मग एका गोष्टीने अशा लागून दुसऱ्या गोष्टी येऊन तुम्हाला माहिती मिळेल या गोष्टीची. मला अजून एक प्रश्न आहे विनया, की जे मॅरेज प्री डिवोर्स जे काउन्सिलिंग असतं तू बोललेलीस मला, सो त्यांनी काय त्याचा फायदा होतो? म्हणजे काय वाटतं तुला, किती % असं होतं की त्या काउन्सिलिंग नंतर दे डिसाइड की नाही म्हणजे लेट्स नॉट गो फॉर डिवोर्स? और बाय देन लोकांचं ऑलरेडी माइंड मेडअप असतं आणि काउन्सिलिंग इज जस्ट फॉर द सेक ऑफ काउन्सिलिंग ते जातात. येस, ॲज यू सेड, बोथ थिंग्स आर कन्सिडर. की एकामध्ये म्युच्युअल कन्सेंट असतो आणि वन सायडेड डिवोर्स असतो. म्युच्युअलमध्ये दे हॅव मेड अप देअर माइंड. फार तर फार तुम्ही 1-2 काउन्सिलिंग घेऊन त्यांना सांगू शकता की विचार करा, पण म्युच्युअलमध्ये चान्सेस आर व्हेरी लेस बिकॉज दे हॅव डिसाइडेड. त्यांचं सगळं ठरवून झालेलं असतं की आणि ते शांतपणे डिवोर्स घ्यायचा असतो त्यांना. दे डोंट नो टू गेट इन टू ब्लेम गेम अँड ऑल असं. हां तसं. आणि द अदर साईड आहे की वन सायडेड डिवोर्स असतात ना, त्याच्यामध्ये मी लीगल ॲज बिईंग अ लीगल इन दिस प्रोफेशन मी सल्ला देते की जर वन सायडेड असेल तर मी सरळ म्हणते घेऊ नका किंवा तुम्ही नका हे करू आत्ता. द रिझन बिहाइंड दिस इज की तुम्ही खूप काळ झुरता. म्हणजे कोर्टात केस चालू आहे आपली आणि आपण आहोत आणि आपण एका घरात राहतोय किंवा असं, तर हे खूप टेरिफाईंग आहे. म्हणजे भांडण, म्हणजे पाणी सांडलं मग तू का पुसलं नाही, हे भांडण डिरेक्टली तू माझ्यावर केस केली आणि तू अशीच आहे, इथपर्यंत जातं. आणि आय हॅव केसेस वेअर की ज्यांनी केस दाखल केली, दे गॉट मॅरिड आणि हार्डली 1-2-3 महिन्यात की नाही आपल्याला राहायचं आहे, आणि नंतर 12 वर्ष सेपरेट राहिले. मीनवाईल त्यांना बाळपण झालं. सो आणि द रिझन फॉर गेटिंग डिवोर्स की मला ती आवडलीच नाही, पण त्यांना बाळ झालं. सो आणि 12 वर्ष त्या मुलाचं बालपण गेलं. 12 वर्ष ती केस चालली, हायकोर्टपर्यंत गेली आणि मग शेवटी हायकोर्टनी जी ॲलिमनी अमाऊंट सांगितली होती ती भरण्याची कपॅसिटी त्या नवऱ्याची नव्हती. मग तो म्हटलं जाऊ दे, ये नांदायला तू परत. दे आर लिव्हिंग हॅपीली टुगेदर आत्ता. मग वेळ गेला, तुमचं एक्झॅक्टली, म्हणजे त्या मुलाला त्या बाळाला त्रास की 12 वर्ष ही डिडंट गॉट द प्रॉपर गायडन्स ऑफ हिज फादर किंवा ते त्यांचं जे एकत्रपण जे असतं ते नाही मिळालं, फॅमिलीवालं जे फिलिंग आहे ते नाही मिळालं आणि ते गेलं. बरं, जसं मूल इज वन फॅक्टर, पण ती बाई म्हणा किंवा तो जो नवरा आहे त्यांनी पण त्यांचं मिस केलं. जो पिरियड असतो बिगिनिंग पिरियड, एक्झॅक्टली, जो हनीमून पिरियड असेल, त्याच्यानंतर मिड मॅरेज जो त्यांचा पिरियड असेल त्यांनी मिस केलं. आणि आता नाव दे आर टुगेदर बिकॉज जाऊ दे, आता काही पर्यायच नाही आहे तर राहू दे. असं. सो दीज आर थिंग्स. सो मैत्रिणींनो, आशा आहे की तुम्हाला आजच्या एपिसोडमधनं हवी ती योग्य माहिती मिळाली आहे. अँड ऑल्सो एनकरेज यू टू गेट द सपोर्ट यू नीड. लक्षात ठेवा, डिवोर्स इज नॉट द एंड ऑफ द लाईफ, इट इज अ बिगिनिंग ऑफ न्यू लाईफ, इट इज अ अपॉर्च्युनिटी टू स्टार्ट फ्रेश. आणि आजच्या या एपिसोडचा शेवट आपण वपू काळेंच्या एका कवितेने करूयात. सो आपल्यासमोर छोटी छोटी संकटं येतात, कुणाचा ना कुणाचा आधार मिळतो, आपण सावरतो. आपण सावरलो तरी मनावर उमटायचे ते चरे उमटतात.
केव्हा तरी सहनशक्तीच्या शेवटच्या टोकावर पोहोचण्याची वेळ येतेच. स्फोट झाल्यानंतर समाज फक्त आश्चर्य व्यक्त करतो की अरे, अमका तमका प्राणी असा कोसळेल असं वाटलं नव्हतं. 25-25 वर्ष संसार केल्यावर कोणी घटस्फोट घेतला की 90% माणसं म्हणतात ह्या वयात घटस्फोट, मग 25 वर्ष काय केलं? 25 वर्षे जास्तीत जास्त सहन केलं. अंतरपाठ दूर होता क्षणी अनेकांचा प्रवास घटस्फोटाच्याच दिशेने सुरू होतो. 25 वर्ष संसार केलाच नाही, फक्त सहन केलं. यातूनच अनेकजण दैववादी होतात. पत्रिका कुंडल्या घेऊन सर्वत्र फिरतात. कुणाला मंगळ, कुणाचा वक्री राहू असं काही ना काही ऐकतात. जप करतात, नवस बोलतात. ही अशी सगळ्यांची केविलवाणी धडपड पाहून सगळ्याच माणसांबद्दल अपार कळवळा येते आणि प्रचिती नसतानाही म्हणावंसं वाटतं, सर्वेपी सुखिनः सन्तु.